हां, चला पुढे लक्ष द्या. बघा तुम्हाला मी सांगितले आपण आता नोट्स नाही करायचं, आपण बुक्सचा वापर करून अभ्यास करायचा. पण उद्या आपल्या विज्ञानचा दुसऱ्या धड्यावर ऑनलाईन टेस्ट आहे. सो बोलायचं नाही, ऐकायचं, शिकवताना लक्ष द्यायचं. ठीक आहे. दुसऱ्या धड्यावर ऑनलाईन टेस्ट आहे भूगोल विज्ञान. मराठीमध्येच आपण मोस्टली घ्यायचं का, कारण पेपर आपले मराठीमध्ये आहे. एक डिक्शनरी घ्यायची. आजपासून तुम्हाला मी 10 शब्द देणार आहे डिक्शनरी मध्ये, जे तुम्हाला सेमीला लागणार आहे ते दररोज पाठ करायचे. फक्त 10 दररोज. तुम्ही पेपर सोडत असताना मी फळावली पेपर झाल्यावर लिहून घ्यायचे आणि ते पाठ करायचे. फक्त दररोज. आता त्यातलं स्पेलिंग जरी चुकलं तर चालेल, पण मिनिंग आणि उच्चार, त्याला प्रोनाउन्सिएशन म्हणतात. उच्चार करता आला पाहिजे, शब्द वाचता आला पाहिजे, अर्थ आला पाहिजे. या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे बस. स्पेलिंग एखादा अवघड असेल तर चुकलं तरी चालेल. ओके, ते नंतर जमेल तुम्हाला. हा बघा 1857 चा स्वातंत्र्य लढा हा लढा सुरू आहे. म्हणजेच काय बघा, 1600 ला इंग्रज भारतात आले. त्याच्या अगोदर 1498 ला काय झालं, वास्को द गामाने काय लावला, भारताचा शोध लावला समुद्र मार्गे. त्याच्या अगोदर येत होते युरोपीय लोक किंवा युरोपीय देश, पण 1498 ला काय झालं, वास्को द गामाने काय लावला, भारतामध्ये येण्याचा शोध लावला. त्यानंतर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली इंग्रजांची. त्यासोबतच फ्रेंच पण आले होते, पोर्तुगीज पण आले होते. शेवटपर्यंत कोण टिकले, इंग्रज टिकले. बाकीचे देश काय झाले, बाकी देशातले लोक काय झाले, हरले म्हणा, त्यांनी व्यापार वगैरे केला. 1600 पासून ते 1757 पर्यंत त्यांनी काय केला, व्यापार केला. आणि 1757 ला पहिल्यांदा त्यांनी काय केलं, भारतीय राजकारणात प्रवेश करायचा प्रयत्न केला. मग काय केलं, बंगालमध्ये त्यांनी फोडाफोडी केली. बघा, सेनापतीला फोडला, आपल्याकडे घेतला, युद्ध हारलं. त्याला कोणती लढाई म्हणायची, प्लासीची लढाई. त्यानंतर काय झालं, 1764 मध्ये अनेक लढाई झाली, त्याला बक्सरची लढाई म्हणतात. बक्सर. त्यामध्ये 3 लोक एकत्र आले. कोण कोण आले, बंगालचा नवाब आला, अयोध्येचा राजा आला आणि दिल्लीचा मुघल बादशाह आला. हे तिघा एकत्र येऊन इंग्रजांसोबत लढले आणि काय झालं, इथं त्यांचा पराभव झाला. कुणाचा, भारतीयांचा. आणि इंग्रजांनी काय केलं, भारतीय सत्तेत राजकारणात प्रवेश मिळवला. मग काय झालं, रॉबर्ट क्लाइव्ह काय केलं, दुहेरी राज्यव्यवस्था चालू केली. पैसे आपल्याकडे आणि कामं कोणी करायची, आंदोलन टाकायची, तिथल्या नवाबांना टाकायची. म्हणजे आम्ही पैसे व्यवहार आम्ही बघणार आणि तुम्ही बाकीची कामं तुम्ही करायची तिथल्या जनतेसाठी. मग 64 पासून त्यानंतर पुढे जात तुम्हाला सांगितले 1818 पर्यंत. 1818 ला पण मराठी पण आणले. असं तर त्यांनी संपूर्ण भारत काय केला, आपल्या ताब्यात घेतला. आता सगळ्या भारत नाही घेतला, काही राजांनी काय केलं, त्यांच्यासोबत तह केला. तह केला म्हणजे काय, मिटून घेतलं की तुम्ही आमच्यावर हल्ला करू नका, आम्ही तुम्हाला असं मदत करतो, तुम्ही मदत करा, आम्हाला बक्षीस द्या, नाही तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू. असं इंग्रज काय करायचे, धमकी द्यायचे. मग काय करायचे, काही राजांना कळालं होतं की सगळ्यात संपूर्ण हार झाले, मोठमोठे राजे हरले, मग आपण पण सह झाले, त्यापेक्षा आपण तह करू. मग भरपूर राज्यांनी तह केला आणि साधारण 90% नाही 70% भारतावर त्यांचं राज्य आलं. तर तो नकाशा पहिल्यांदा लक्ष द्या की एवढ्या भागात काय होते, इंग्रजांची सत्ता होती आणि जी उरलेले भाग आहेत ना, तिथे बऱ्यापैकी तह केले होते त्यांनी. तह म्हणजे समजलं तुम्हाला की मिटवून घ्यायचं, उगाच भांडण करण्यापेक्षा आपण काय करूया, मिटवून घेऊ. मग ते काय करायचे, वर्षाला काही उत्पन्नाचा भाग इंग्रजांना डायरेक्ट द्यायचे. नाही इंग्रजांना रेडीमेड पैसे मिळतात, मला इंग्रज तरी म्हणणार चला तुम्ही राज्य करा, आम्ही तुमच्यामध्ये घुसणार नाही, तुम्ही फक्त आम्हाला वर्षाला एवढी रक्कम द्यायची. मग अशामध्ये पांढरा जो भाग आहे, अशा भागात त्याला ते मिटवून घेतले तिथल्या लोकांनी. आता बघा, बक्सर नंतर 1818 मराठे आणले. त्यानंतर सुद्धा युद्ध झालं बघा, सिंध प्रांत वगैरे. त्यानंतर टिपू सुलतान वगैरे मारला गेला. त्यानंतर काय झालं, अशा घटना घडत गेल्या आणि 1818 पासून ते 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कुणाला होती, भारतात होती. कुणाला होती, भारतात. कुणाची होती, ईस्ट इंडिया कंपनीची होती. आणि त्या कंपनीतले सगळे लोक कसे होते, व्यापारी होते. फार समजून घ्या त्या काळाची परिस्थिती कशी होती. ते व्यापारी असल्यामुळे काय झालं, ठीक आहे का, ते व्यापारी असल्यामुळे त्यांची बुद्धी काय चालणार आहे, पैसा मिळवायचा, व्यापार करायचा, एवढं डोक्यात चालणार. तिथल्या जनतेला काय घेणदेण नाही, जनतेचं भलं कशात आहे त्याच्याशी काही घेणदेण नाही, जनतेसाठी कुठले कायदे योग्य आहेत त्याचं काही त्याच्या डोक्यामध्ये नव्हतं. त्याच्या डोक्यामध्ये काय होतं, फक्त व्यापार, पैसा, व्यापार, पैसा, बस. मग यांनी काय केलं, 1818 पासून ते 57 पर्यंत जनतेला खूप त्रास दिला. खूप म्हणजे खूप, सगळ्यांना त्रास दिला. शेतकऱ्यांना जमिनी साठवून घेतल्या, थोडं कर्ज घेतलं की जमिनी कर पैसे रूपातच द्यायचा, पैसे द्यायचे, धान्य बिन्य आम्ही काही घेणार नाही, असं त्यांनी नियम काढले सगळे. अगोदरचे मोगल राजांना धान्य वगैरे दिले चालत होतं, आता नाही. मग काय झालं, जनतेच्या मनात राग आला, असंतोष आला. मग काय झालं, हा सगळा बाहेर पडला. मग आंदोलने केली इंग्रजांविरुद्ध. आणि सगळ्या घटना कधी घडल्या, जास्तीत जास्त घटना कधी घडल्या, 1857. मग या घटना घडल्या, मग काय झालं, इंग्रजांना पण त्रास झाला, भारताला पण त्रास झाला. पण इंग्रज शेवटी बुद्धिमान, त्यांनी काय केला, हा जो काय संघर्ष आहे तो काय केला, दडीतला. कसा दडीतला,
साम दाम दंड भेद या 4 गोष्टी काय केला तो त्यांचा उठाव आपल्या भारतीयांचा दडपून टाकला. त्यानंतर 1857 मध्ये कुठं कुठं उठाव झाला ते अपयश का आलं याची तुम्हाला 5 ते 6 कारण दिलेले. आता मी थोडक्यात अपयश का आलं त्याची कारण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. संपूर्ण भारतभर हा प्रसार झाला नाही पहिलं. दुसरं सर्वांना मान्य असा नेता नव्हता. प्रत्येक भागात नेते वेगवेगळे होते. मग ही आज लढाई करणार, ही उद्या करणार, ती परवा करणार. ठीक आहे. त्याचबरोबर लष्करी डावपेचाचा अभाव होता. लष्करी डावपेच नव्हते. म्हणजे डोक्यात काय नुसतं लढायचं. शौर्य जास्त होतं. एक आपला योद्धा खूप इंग्रजांना मारू शकत होता पण प्लॅन नव्हता ना. एकटा किती लढणार आहे तो. त्यानंतर पुढचं होतं ते राजे आणि राजवाडे मोठमोठे राजे होते. त्यांनी काय केलं पाठिंबा दिला नाही भारतीयांना. का? कारण इंग्रजांच्या विरुद्ध कशाला आपण त्रास म्हणजे आपण इंग्रजांच्या विरुद्ध कशाला जायचं त्यापेक्षा आपण शांत राहावं. आणि 5वं कारण होतं बा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती अनुकूल होती कोणासाठी इंग्रजांसाठी. कारण रशिया हरलं होतं. कुठल्या युद्धात हरलं होतं क्रिमियमच्या युद्धात रशिया हरलं होतं. रशिया कायम भारतीय पाठीशी राहत. रशिया खूप मोठा देश आहे लक्षात ठेवा. आणि तो काय भारतीय पाठीशी राहत होता पण त्यावेळी तो हरला होता मग त्याचा पण पाठिंबा मिळाला नाही. भारत एकटे पडलं आणि आपण 1857 उठाव हरला. पण जरी उठाव हरला असला पहिल्या प्रयत्नात जरी अपयश आलं असेल तर जे का अपयश आलं त्याचा विचार करायचा आणि पुढच्या प्रयत्नात काय करायचं चांगली तयारी करायची आणि उतरायचं. आणि त्याचा फायदा काय झाला पुढच्या आपल्या भारत स्वातंत्र्य होण्यासाठी झाला. त्यामध्ये विदा सावरकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं बा स्वातंत्र्य समर 1857 चे स्वातंत्र्य समर. त्या पुस्तकामुळे आपल्या भारतीय लोकांना काय मिळाली एक प्रेरणा मिळाली जिंकण्याची. ठीक आहे. इथं पण आपण पहिलं होतं. आता शेवटचा 1-2 पॉइंट राहिलेले आहेत तेवढे कंप्लीट करूया. आणि आज मंगळवार आहे. आज मॅथ्सचा 5वा सराव पेपर आहे. सो तो लगेच चालू करायचा आहे. सर शिवाजी महाराजांचा ब्रिटिश होती त्यावेळी ते खूप कमी होते आणि ते फक्त व्यापार करायला येत होते. थोडंफार त्यांनी मुघलांना पण सपोर्ट केला. पिक्चर दाखवले थोड्याफार दाखवले. इंग्रज होते हो थोडंसं सपोर्ट केला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध थोडंफार केले. कुठल्या कुठल्या 2-3 पिक्चर मध्ये दाखवले बा. हत्तीराम मोहितेमध्ये पण दाखवले बा. पण 2000 घेऊन आले होते इंग्रज. थोडेफार पिक्चर मध्ये दाखवले पण जास्त नव्हते थोडं. कारण ते शिवाजी महाराजांच्या काळात ते आले होते पण जास्त प्रमाणात नव्हते. सुट्टी मिळाली परत पहिल्यासारखी बरं झालं. कारण ते गट्ट्यामध्ये लय कन्फ्युजन होत होतं. आता ते मला वाटतं बरं झालं हे बरं सुट्ट. कारण ते कुठलं पुस्तक उघडले कुठलं वाचायला मिळत नव्हतं. असं तिने एक प्रयोग केला होता. कदाचित त्यांनी प्रयोगचं माघारी घ्या मला पण बरं वाटलं. असो कारण ते भाग सगळे विषय मिक्स होतात ते मुलांना काय चालू शकतं. असो हा 5 नंबर आपण कितीवर आलो होतो 19 बरोबर ना. सगळ्यांचे 19 5 नंबर आहे ना. चला 5 नंबर 19 आता तुम्हाला अभ्यास करायला बघा. एकेडमिक्सचं करायला चांगली पुस्तकं मिळालेले आहे. पेन्सिलनं काय अंडरलाईन करायचं समजून घ्यायचं वाचायचं. ठीक आहे. हा बघा स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. आता परिणाम काय काय झाले बघा. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. आता बघा अगोदर ईस्ट इंडिया कंपनी काय करायची भारतात राज्य करायची. आता काय झालं ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. याचा अर्थ काय 1857 च्या उठावामुळे काय झालं की ब्रिटिश मध्ये जी काय राणी होती ती काय केली डायरेक्ट भारतावर काय करायला लागली राज्य करायला लागली किंवा भारतावर नियंत्रण करण्याचं काम तिनं केलं. का आधी भारताकडे कुणाचं लक्ष नव्हतं. असे ढीक देश त्यांच्या ताब्यात होते. मग हा उठावामुळे काय झालं भारताकडे लक्ष आलं कोणाचं ब्रिटिश सत्तेचं. आणि तिथले मोठमोठे अधिकारी ते काय आले भारतात आले भारत चालवण्यासाठी. पण अगोदर नियंत्रण नव्हतं भारतावर कोणाचं. आता त्यांचं ब्रिटिशांचं नियंत्रण आलं. का? कारण त्यांना समजलं की इथले व्यापारी आपले लोक इथल्या लोकांना त्रास देत आहेत त्यामुळे हा उठाव झालेला आहे. बघा कंपनीच्या सत्तेमुळे भारतातील असंतोषात भर पडत गेली व यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857 च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. म्हणजे काय एक प्रकारे इंग्लंडला आव्हान केलं भारतीयांनी. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी काय राज्य करते भारतात ती बरखास्त केली ती बंद केली. ठीक आहे. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. अगोदर गव्हर्नर जनरल होता. जसं राष्ट्रपती पंतप्रधान असे पद असतात मुख्यमंत्री तसं गव्हर्नर जनरल पद होतं. ते जाऊन आता काय आलं व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले.
लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, काय प्रश्न आहे बघा. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय ठरला. पहिला व्हाईसरॉय काय ठरला, कारण पदाचं नाव बदललं म्हणून फक्त काय तो गव्हर्नर जनरल होता, पण काय झालं ते पद रद्द केल्यामुळे तो आता काय झाला, पहिला व्हाईसरॉय झाला. वाक्य बघा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढे बघा. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. एक पद निर्माण केलं त्यांनी कुठं, ब्रिटिश इंग्लंड मध्ये, की भारत मंत्री नावाचं एक पद निर्माण केलं. राणीचा जाहीरनामा. तर राणीने काय जाहीरनामा मांडला बघा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने, आता कोण राणीचं नाव माहित असलं पाहिजे, व्हिक्टोरिया, हा प्रश्न येऊ शकतो. नंतर मी तुम्हाला सांगितले आपलं शिकून झालं की याच्यावर काय प्रश्न विचारणार, सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा. काय केलं, उद्देशाने एक जाहीरनामा काढला. काय लिहिलं बघा त्या जाहीरनाम्यामध्ये, सर्व भारतीय आमचेच प्रजाजन आहे, म्हणजे आमचीच प्रजा आहे. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजांना भेद करणार नाही. कुणाचा धर्म कोणता आहे, वंश कोणता आहे, जात कोणती आहे, जन्मस्थान कोणते आहे, यानुसार आम्ही भेद करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. म्हणजे सरकारी नोकऱ्या ह्या तुमची हुशार किती आहात तुम्ही ह्याच्यावर परीक्षा घ्यायची, हुशार विद्यार्थ्यांना नोकरी द्यायची. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. धर्मामध्ये कसलाही हस्तक्षेप करणार नाही. आधी हस्तक्षेप केला होता बघा, कारण आहे 1857 उठावाची कारण आहे, त्यामध्ये हे होतं बघा. त्यानंतर बघा, हे खूपच महत्त्वाचा परिचय आहे. राणीने काय मांडलं, संस्थानिकांनी केलेले करार पाळले जातील. संस्थानिकांशी जे अगोदर करार केले आहेत ते आहे तसे पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाही. हे कोणतेही कारण सांगून खालसा करणे म्हणजे आपल्या राज्याला जोडून घेणे असं केलं जाणार नाही, अशी ग्वाही या जाहीरनाम्यात देण्यात आली. बघा, तिथल्या एक राणी आहे व्हिक्टोरिया, तिने एक जाहीरनामा लिहिला. कधी, 1858 ला. का, कारण भारतामध्ये हा उठाव झाला होता म्हणून, की भारतीयांना शांत करण्यासाठी किंवा त्यांचा राग कमी करण्यासाठी. ग्वाही म्हणजे काय, विश्वास. एक ग्वाही दिली, विश्वास दिला. आपण बघा हमी पत्र लिहून आणले बघा, हमी दिली, ग्वाही दिली म्हणजे काय, एक आश्वासन दिलं. विश्वास म्हणण्यापेक्षा आश्वासन शब्द चांगला आहे. भारतीय लष्कराची पुनर्रचना. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. जिथे जिथे महत्त्वाचे ठिकाण आहे तिथे काय केलं, इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. आता काय केलं बा, भारतीय जे लष्कर होतं ना त्यामध्ये त्यांनी बदलाव केला आणि सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या ताब्यात घेतल्या. कुणी इंग्रजांनी. का, कारण उद्या परत भारतीय सैनिकांनी जर उठाव केला तर त्यांच्याकडे शस्त्र नसणार, मग कशी उठाव करणार. तोफखाना वगैरे सगळं आपल्या ताब्यात घेतलं. कुणी, इंग्रजांनी. कधी, 1858 नंतर. बघा, ते खूप हुशार लोक होते. जरी आपल्याला ग्वाही दिली, विश्वास दिला, आश्वासन दिलं तरी सुद्धा काही काही गोष्टी आपल्या ताब्यात घेतल्या. लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. म्हणजे लष्करी प्रत्येक जातीनुसार विभागण्यात आले. हा, जातीनुसार. का, कारण त्याच्यात एकी निर्माण होणार नाही. हा वेगळ्या जातीचा, हा वेगळ्या जातीचा, मध्ये एकत्र येणार नाही. बघा, त्यांनी खूप बुद्धी वापरली. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध उठाव करणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. हे का केलं, परत भारतीय सैनिक उठाव करू नये म्हणून. धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. हा, म्हणजे काय, धार्मिक बाबत किंवा सामाजिक म्हणजे काय बघा, हुंडाबळी किंवा जे सती प्रथा, विवाह यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही. त्याचबरोबर धर्मामध्ये हस्तक्षेप केला नाही. उदाहरणार्थ बघा, एखादी पूजा असेल वगैरे, अगोदर काय करायचे इंग्रज, ते थांबवायचे. मोठी पूजा असेल तर एखाद्या मंदिरात, आता तसं तरी हस्तक्षेप केला नाही. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात केली. म्हणजेच काय, लोक एकत्र येणार नाहीत, एकी त्यांच्यात होणार नाही याची सुरुवात करायला सुरुवात केली, काळजी घ्यायला. भारतामध्ये जात, वंश, धर्म, प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील. एकमेकांविषयी भारतीयांची मने कुलक्षित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले. बघा, दुसरं राजकारण केलं. म्हणजेच काय, एकमेकांच्या मनामध्ये विष पेरायला चालू केलं. हा बघा, हा मुस्लिम आहे, हा हिंदू आहे, आज पण आपल्या मनात पेरलं जातं. कोण पेरतात, राजकारणी. ठीक आहे, आपण पण टीव्हीला बातम्या वगैरे पेपरला ऐकून आपण याच्यावर विश्वास ठेवतो की पाकिस्तान वाईट आहे, शत्रू आहेत आपले, आपण याच्यावर लढलं पाहिजे. हा, काही लोक वाईट आहेत, बोटम वगैरे आपल्यासारखीच ते पण जनता आहे, सामान्य जनता, पण त्यांच्याविषयी आपल्या डोक्यात काही विष पेरलं जातं. बघा, आपल्याला मुस्लिम लोकांबद्दल बघा, उदाहरणार्थ औरंगजेबचा फोटो दाखवला की आपल्याला वाटतं की मुस्लिम लोक सगळे वाईट आहेत. तसं काही नसतं. लक्ष
आपल्या डोक्यात ते पेरलं जातं. मग आपल्या मनात द्वेष निर्माण झाला की आपण काय करत नाही, पुढचा विचार करत नाही, आपली प्रगती होत नाही आणि आपण आयुष्यात मागे राहतो. लक्षात ठेवा. सो हे काय असतं, राजकारण असतं. मग आता समाजामध्ये असे खूप लोक आहेत की जे तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. का? कारण जर तुम्ही पुढे गेला, तुम्ही शिकला तर काय होणार आहे, त्यांचं कोण ऐकणार नाही. असं चाललंय समाजामध्ये. आता यामध्ये खूप लोक असतात. आता ते लोक तुम्हाला ओळखता आले की कोण लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतायत आणि कोण लोक तुम्हाला पाय ओढण्याचे खेचण्याचा प्रयत्न करतात. विचार करायचा आणि त्यामुळे कुणावर विश्वास ठेवायचा हे तुम्हाला आतापासून कळालं पाहिजे. जे लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतायत, तुम्हाला प्रगती व्हावी, शिकून काहीतरी बनावं अशी तुमची इच्छा आहे, त्या लोकांवर तुम्ही थोडा विश्वास ठेवू शकता. पण जे लोक तुम्हाला पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत, तुमचे काम करत आहेत, त्यांनी तुमचं काय पण गोष्ट सांगतायत, कुणावर विश्वास ठेवायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. लक्षात ठेवा. कारण आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट नेहमी स्वतःवर सर्वाधिक विश्वास ठेवायचा, 1 नंबर, आणि 2 नंबर मग तुम्ही बाकीच्यांवर विश्वास ठेवू शकता. सो ह्या गोष्टी तुम्हाला आतापासून माहित असल्या पाहिजे. लक्षात आलं का तुझ्या? पुन्हा विश्वास ठेवायचा समाजात सांगून आधी सर्वात आधी स्वतःवर ठेवायचं पहिली गोष्ट, नंतर आपल्या चांगल्याचा विचार करणारा, आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करणाऱ्यांचा विश्वास ठेवू शकतो. पण जे लोक आता समाजातील लोक तुम्हाला ओळखता आलेले की कोण माणूस कसा आहे, कोण कसं, ठीक आहे, असो. पुढचा भाग बघा. मने काय केली, वाईट केली, कुलिशीत केली. हे धोरण राबवले जाऊ लागले. फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचे राज्याचे सूत्र राहिले. म्हणजेच काय, तुम्ही एकत्रित करू नका, वेगवेगळं राज्य करा. बघा, हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान निर्माण झाला. भारत आणि पाकिस्तान एक मोठा देश होता अगोदर, आपण सर्वजण एकत्र राहत होतो. पण आपल्या मनात काय केलं, विष ठेवलं की मुस्लिम लोक वाईट आहेत, हिंदू लोक वाईट आहेत, हिंदू लोक मारतात, मुस्लिम लोक वाईट आहेत. मग आपण काय झालं, एकमेकांपासून लांब झालो. त्यामुळे पाकिस्तान देश तयार झाला. ठीक आहे. हे कुणाचं लोक, इंग्रजांचं. का? कारण भारत पाकिस्तान जर एकत्र आले तर इंग्रज कधीही जिंकू शकले नसते. लक्षात ठेवा. मग हे असं असतं, त्यामुळे एकीमध्ये खूप ताकद आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, एकी खूप गरजेची आहे आयुष्यामध्ये. कधीही स्वतःच्या स्वार्थापायी कधीही एकीच्या विरोधात जायचं नाही. हा समजून घ्यायचं, चर्चा करायची, मार्ग काढायचा, पण एकी कधीही तोडायची नसते. जर तुम्हाला खूप प्रगती करायची असेल तर. पुढे बघा. 1857च्या या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राजसत्तेचे संघटित विरोध केला पाहिजे असे भारताला वाटू लागले. म्हणजे काय, इंग्रजी राजसत्तेला काय करायला पाहिजे, संघटित एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. 1857 स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्त्रोत ठरला. म्हणजे काय, सगळ्यांना प्रेरणा मिळाली त्यातून की बघा 1857 ला आपण लढलो होतो, आपण लढलं पाहिजे. कधी 1947 जे स्वातंत्र्य झाला याची प्रेरणा सगळी कुठली होती, 1857 उठावाची होती. आता वरचा प्रश्न काय येऊ शकतो बा, इंग्रजी राज्याचे सूत्र कोणते होते, फोडा आणि राज्य करा. हे वाक्य महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखी काय येऊ शकतं की कोणत्या त्यांनी काय काय केलं बघा, भारतामध्ये जात धर्म वंश प्रदेश नेहमी संघर्ष निर्माण होतील, एकमेकांशी भारतीयाची मने कुलिशीत होतील, हे त्यांनी धोरण राबवले. कोणते धोरण राबवले हा एक प्रश्न येऊ शकतो बघा तुम्हाला. ठीक आहे. आणि त्यानंतर राजाचा जाहीरनामा थोडक्यात तुम्हाला सांगता आला पाहिजे. परीक्षेला पण तुम्हाला 3 मार्कांना किंवा 2 मार्कांना येऊ शकतो की राजाचा जाहीरनामा कोणता होता, तो तुमच्या शब्दामध्ये लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. आणि एवढे प्रश्न असणार आहेत. तुम्हाला एक 4 मिनिटं असणार आहेत. आता शिकवले वाचून काढायचं, मी मग प्रश्न विचारला आणि मग आपण टेस्ट करू.